हे जे 1500 रुपये आहेत त्याला सरकार लाडकी बहीण योजना बोलते. पहिल्या दिवशीपासून आम्ही बोलतोय हे नोट फॉर वोट आहे आणि ते निवडणुकीनंतर सरकारनेच सिद्ध करून दाखवलेलं आहे. 1500 रुपये देऊन जी स्टोरी चालू झाली तेव्हा कुठली छाननी केली? इलेक्शन झाल्या झाल्या पहिला हप्ता मिळण्याच्या आधी पुनर्छाननी झाली. त्याच्यात कित्येक महिलांचे हे जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे त्याच्यातनं त्यांचं नाव वगळण्यात आलं. म्हणजे काय? आता पुनर्छाननी करतायत आणि आता तो हप्ता अजून कमी करतायत. माझ्या प्रिय बहिणींनो, मैत्रिणींनो, माता भगिनींनो, आता तरी डोळे उघडा. सरकार महिलांना बावळट समजतेय. सरकारने महिलांचा जितका दिशाभूल केली आहे तितकी कोणाची आजवर केली नाहीये. आता तरी बहिणींनो जागे व्हा. पैसे असो, आपली सुरक्षा असो, सगळं चव्हाट्यावर येऊन पोहोचलेलं आहे. म्हणून परत मी सांगते, माझ्या ताई, बहिणी, भगिनींनो, हा तुमचा आवाज म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्हाला माहिती आहे की तुम्ही सगळ्या जणी महागाईने त्रस्त आहात. घरी बसलेला, नोकरी नसलेला नवरा, मुलगा म्हणजेच बेरोजगारी बघून तुम्ही अतिशय त्रस्त झालेला आहात आणि कुठे बाहेर पडलो तर सुरक्षित आपण घरी परत येऊ की नाही ह्याची शाश्वती नाही. म्हणून सगळीकडनं महिला ह्या सध्या त्रस्त झालेल्या आहेत. सरकार आता अतिशय बहिर झालेलं आहे. त्यांचं आपल्याकडनं जे काम होतं ते करून झालेलं आहे. आता आपल्याला काडी मात्र किंमत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा नेहमीच सामान्य जनतेच्या पाठी आणि प्रत्येक महिलेच्या पाठी त्यांच्या सगळ्याच त्रासात खंबीरपणे उभा असतो. आज जे महागाई उच्चांक गाठतेय त्याच्या विरोधात हे आमचं पहिलं पाऊल आहे. जर महागाई विषयी जर धोरणं आणली नाही तर याहून तीव्र आंदोलनं येत्या काळात तुम्हाला बघायला मिळतील. लाडकी बहिणीला 1500 रुपये खात्यात देते, कुठे अडचणी मात्र सगळ्या महिला आता रस्त्यावरती उतरून आंदोलन. दुचाकी आडवी करता करता ना अख्खी अर्थव्यवस्था आता आडवी झालेली आहे. लोकांचं बजेट पार अगदी खाली डोकं वर पाय झालंय आणि काय करायचं म्हणजे काय केल्यानंतर गव्हर्नमेंट ऐकेल हा एक मोठा संशोधनाचा विषय. कारण कसं असतं की झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा नाही करतायत. माझ्या आधी खूप जण बोलली, त्याने सगळ्यांनी हेच सांगितलं, गव्हर्नमेंट सर्वंट्सना 7वा आयोग, 8वा आयोग असे आयोग असतात, पण जे ऍक्च्युली अगदीच हातावर पोट घेऊन जगतात त्यांची जी कमाई आहे ती आहे तिथेच आहे. पण दुधापासून ते प्रत्येक गोष्टीला पैसे मोजायला लागतात आणि आपला रुपया ऑलरेडी गडगडला आहे. तर ज्या तऱ्हेने चायना मॅनेज करते किंवा आय मीन ठीक आहे, अमेरिकाला आपण फार घाबरतो और वॉट एव्हर, आय डोंट नो, पण जर का आयात निर्यातीच्या टॅरिफवर भारतानेही विचार केला किंवा क्रूड ऑइल चे ज्या किमती जास्त कमी होत असतात पण त्याच्यावरही उपाय आहेत. आय मीन द एंटायर गव्हर्नमेंट मशिनरी इज देअर टू डिसाइड के लोकांना ह्याच्यातनं रिलीफ कसा मिळाला पाहिजे. लाखो करोडो लोकांचं कर्ज माफ केलं, राईट ऑफ केलंय. मग म्हणजे ती लोक जे निघून जातात, पळून जातात देशाच्या बाहेर आरामात, त्यांना सगळी कर्ज माफ, सगळं माफ. पण बिचारी जनता जी कुठेही जाऊ नाही शकत, ह्यांच्या मारामध्येच आहे, तिने कुठे जायचं हा एकच प्रश्न आम्हाला पडलाय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाकडनं जागोजागी आंदोलनं होत आहेत, होतच राहतील. पूर्वी जे गॅस सिलेंडर घेऊन बोंबाबोंब करत होते काँग्रेस शासनामध्ये, त्या सगळ्या जणी आता कुठे गेलेल्या आहेत. काही इथूनच तिकडे गेल्या आहेत. पण मला वाटतं कुठेतरी थोडीशी एक माणुसकी म्हणा किंवा एक थोडंसं आपल्यामध्ये काहीतरी नीतिमत्ता असावी. जरी सरकार तुमचं असेल तरी महागाई झाली आहे हे खरं आहे, मग कोणीतरी बोला आहे याच्यावर. आपल्याकडे विधिमंडळामध्ये नुसतं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, संसदेबद्दल तर काही बोलूच नका. म्हणजे लोकांनी जायचं कुठे? मतं देऊनही जर तुम्हीच निवडून येणार असाल. मी त्या दिवशी पण बोलले ह्याच्यावर खूप मोठा डिस्कशन ते कोणीही चॅनल करणार नाही, कारण आता सगळं काही वेगळं चाललंय. पण आय थिंक ह्याच्यावर कुठेतरी नक्की विचार करा आणि एक फार मोठं काहीतरी, जसं फ्रान्समध्ये जशी क्रांती झाली होती तसं काहीतरी आता लोकांनीच ह्याच्यावर विचार केला पाहिजे. मला धान्य फुकट मिळतं, मला 1500 रुपये मिळतात म्हणून मी जर घरात बसून राहिले
1500 रुपये 2200 काय 2500 ते 1500 झाले. आता ज्यांना 1500 ते 500. आता त्यांना दुसरे लाभ मिळतात त्यांना फक्त 500 मिळतंय. पण 1500 रुपये जरी माझ्या खिशात येत असले तरी महागाई 3000 रुपयांनी वाढली आहे. मग त्या 1500 रुपयाचा मला काही उपयोग नाहीये जरी मला मिळाले तरी. सो इट्स अवर अर्नेस्ट अपील टू द गव्हर्नमेंट और हुएवर इज देअर ॲट द हेल्म, म्हणजे जे कोणी तिथे बसलेत जे हे करू शकतात ते नक्की करा याच्या आधी की देशामध्ये पूर्ण अराजक माजेल.